कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। बस स्थानकात कचरा गोळा करण्यासाठी कचरा पेट्या उपलब्ध असल्या तरी त्या भरल्यानंतर वेळेवर उचलून नेण्याकडे नगरपालिकेचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। परिणामी परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढली आहे। याशिवाय बस स्थानकात पंखे बसवण्यात आले असले तरी ते सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये प्रवाशांना पंख्यांचा लाभ मिळत नसल्याने त्यांना उकाड्यात बसावे लागत आहे। तसेच पिण्याच्या पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे। या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकात जोरदार आंदोलन छेडले। तालुका प्रमुख भरत मोरे, शहर प्रमुख बालाजी गोरडे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बस स्थानकातील सर्व कचरा डबे एकत्र गोळा करून बस स्थानक परिसरात आडवे लावत नगरपालिकेच्या विरोधात निषेध नोंदवला। सुमारे 1 ते 2 तास चाललेल्या आंदोलनात ठाकरे सेनेच्या वतीने नगरपालिकेचा तीव्र निषेध करण्यात आला। तसेच आगारा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारावरही संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी तालुका प्रमुख भरत मोरे, शहर अध्यक्ष बालाजी गोरडे यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बस स्थानकातील मूलभूत सुविधा तातडीने सुरळीत कराव्यात, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कोपरगावचं एसटी स्टँड या आमच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या 7 ते 8 दिवसापासून कोपरगाव नगर परिषदेमध्ये तक्रार केली की या ठिकाणी जे कचऱ्याच्या पेट्या आहेत या भरून खाली त्याच्यातून कचरा पडतोय। तर याच्यापूर्वी 8-10 दिवसापूर्वी नगरपालिकेची 2 दिवस 1.5 दिवसाआड गाडी यायची, साचलेला कचरा ती भरून घेऊन जायची। पण 8 दिवस झाले नगरपालिकेची कचरा गाडी या ठिकाणी येत नाही। जो इथला आमचा अधिकारी कर्मचारी त्या माणसाने अनेक वेळा तिथं पत्रव्यवहार केलेत, फोनवर सांगितलं। मी पण 2-3 दिवसापूर्वी फोन केला। आज मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा मी ध्वनी संपर्क केला, त्यांना सांगितलं साहेब गेल्या 8 दिवसापासून कचरा सांडलाय। तर आपले मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषदेचे साहेब सांगतात ते आमचं काम नाही। मग साहेब 8 दिवसापूर्वी नगरपालिका जो कचरा उचलायची मग ते काम कसं होतं नगरपालिकेचं? 8 दिवसामध्ये काय फारकत झाली का नगरपालिकेच्या आणि एसटी स्टँडची? तर तुमच्या विचारांची फारकत झालेली आहे साहेब, तुमच्या डोक्यावर परिणाम झालायत का असा आमचा आरोप आहे। तुम्हाला फोन केला असं तुम्ही म्हणता आमचं काम नाही। जेव्हा आमचे कर्मचारी ऑन स्पीकरवर बोलले साहेब तक्रार केली आहे, आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिले, अर्ज दिलाय, मग तुम्ही सांगतात का मी सुट्टीवर आहे, मला काही माहित नव्हतं? मुख्याधिकारी साहेब डोक्यावर पडलेले आहेत का आपण? आज कोपरगाव शहरामध्ये हिंदू महासंमेलन आहे, आज बरेच ग्रामीणचे लोक शहरामध्ये येत आहेत, सगळे जातीय धर्माचे। मग त्यांना जर या कचऱ्याच्या सगळा त्रास होतोय, याच्यापासून डास आणि वास तयार होत आहेत। रोज जे पॅसेंजर प्रवास करतात त्यांना लहान लहान मुलं आहेत, आबालवृद्ध आहेत, त्यांना छातीचे श्वसनाचे त्रास होऊ शकतात। इतका घाण कचरा आता आम्ही गेल्या 1 तासापासून आंदोलन उन्हामध्ये करतोय। या सगळ्या यष्टी आम्ही अडवले आहेत। आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना मजा वाटते का आंदोलन करायला? उन्हामध्ये थांबून आम्ही आमचा जीव गमवायचा का? मग तुम्ही 8-10 दिवसापासून काय ती साफसफाई करत नाही। त्यात अजून एसटी महामंडळाचे सुद्धा जे बनकर साहेब आहेत, साहेब एवढा उन्हाळा आहेत, सगळे पंखे आपले बंद आहेत, पॅसेंजर फुकट प्रवास करतात का? पॅसेंजरला सुविधा का नको? पिण्याची पाण्याची व्यवस्था सुद्धा एसटी स्टँडमध्ये नाही आहेत। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एसटी कामगार सेनेचा अध्यक्ष या नात्याने तक्रार करतो, हे पंखे त्वरित चालू करा आणि इथे पॅसेंजर सगळ्याची पाण्याची व्यवस्था करा। नाहीतर आम्ही जर तीव्र पद्धतीने जर आंदोलन छेडलं तर त्याचे गंभीर परिणाम होतील। आज जर बघायला गेलं उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी जानेवारीपासून तर पुढच्या 27 जानेवारी 27 पर्यंत जन्मशताब्दी राहणार आहे। त्यात आमचा हा कार्यक्रम, आमचं पहिलं आंदोलन जनहितासाठी, जन आरोग्यासाठी। ही लालपरी आहे, ही खेड्यापर्यंत पॅसेंजरला घेऊन जाते, पण तो इथून बसत असताना उन्हाळ्यात त्याला पंखे चालू पाहिजे, त्याला पिण्यासाठी पाणी पाहिजे आणि रोज नगर परिषदेने इथला कचरा साफ केला पाहिजे, सगळं ग्राउंड साफ पाहिजे। आज साफ होईल पण उद्यापासून ते पूर्ण साफसफाई पाहिजे, अन्यथा याचे होणारे गंभीर परिणाम ते प्रशासनाला भोगावे लागतील, एसटी कामगार प्रशासनाला सुद्धा भोगावे लागतील असा इशारा या ठिकाणी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झेंड्याच्या कातडीचं कोपरगाव नगरपालिका प्रशासन गेल्या 5-6 दिवसापासून एसटी साफसफाई कर्मचारी नगरपालिकेला सांगतोय का बस स्टँडवरील कचरा पेट्या भरून ओव्हरफ्लो होऊन तो कचरा खाली पडतो आहे, पण नगरपालिकेचे सीओ सांगता
का हे काम नगरपालिकेचं नाहीये? मग याच्या अगोदर कशा घंटागाड्या येत होत्या, मग आता काय येत नाहीये? या कचऱ्यामुळं जे बाहेर गावून प्रवासी येतात त्या कचऱ्याचा लहान लहान मुलांवरती, वृद्ध माणसांवरती वाईट परिणाम होत आहे. आज कोपरगाव शहरामध्ये हिंदू संमेलन आहे, तर विविध खेड्या ग्रामीण मधून लोक येणार आहेत. त्या लोकांना या कचऱ्यापासून त्रास होणार आहे. तर आम्ही गेल्या 1 तासापासून उन्हामध्ये या ठिकाणी आंदोलन करतोय. आम्ही नगरपालिकेला संपर्कही केला, पण अजूनही काय नगरपालिकेची घंटागाडी या ठिकाणी आली नाहीये. मग प्रत्येक वेळेस काय आंदोलनच करायचं का? मग आंदोलन केल्यावरच तुम्ही येणार आहे का? दर रविवारी तुम्ही एखादा कोपरा कोणता तरी साफ करता आणि स्वच्छता अभियान दाखवता. मग कधीतरी या बस स्टँड कडे पण येऊन बघा, इथंही स्वच्छता करा. या कोपरगाव नगरपालिकेचा आम्ही कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. कोपरगाव शहरातील त्या बस स्टॉपवर अक्षरशः घाणीचं साम्राज्यच म्हणावं लागेल. इथे कचऱ्याने भरलेल्या कुंड्या आहे, मोठमोठे डबे, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून ते कचरा कुंड्यातील घाण उचलल्या जात नाहीये. आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी असेल, कॉलेजची मुलं असतील, ते बस स्टॉपवर 1-2 तासासाठी बसची वाट बसत असतात. अक्षरशः त्यांना पिण्यासाठी जर तहान लागली तर पाणी नाही आहे, ते तिथं बसून कंटाळतात. फॅनची तिथं सोय नाही आहे. घाणीचं साम्राज्य आहे. उद्या या घाणीच्या साम्राज्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचणार आहे. आमचे शेतकरी बांधव असेल, सकाळी शेतमाल विकून इथं बसतो बस स्टॉपवर बसची वाट बघत, उद्या तो आजारी पडू शकतो या घाणीच्या साम्राज्यामुळे. जर तहान लागली आमच्या कॉलेजच्या मुलाला तर पाणी नाही आहे पिण्यासाठी, अशी गंभीर परिस्थिती आहे. हिंदुराव बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्ताने आम्ही आज हे पहिलं आंदोलन करतोय, ते जनहितासाठी, जनतेच्या आरोग्यासाठी. या घटनेचा आम्ही कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करतो. स्वच्छ भारत अभियान जे केंद्र सरकारने राबवायचा प्रयत्न केला ते फक्त कागदापुरतंच असंच म्हणावं लागेल. प्रत्यक्ष परिस्थिती फार गंभीर आहे. हा जन आरोग्यासाठी खूप मोठा धोका आहे. या धोक्याची आणि या घटनेची तात्काळ नगरपालिकेने दखल घ्यावी. खरं तर राज्यकर्ते असतील, प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, यांना जनतेच्या आरोग्याशी काही देणं घेणं नाही आहे असंच म्हणावं लागेल. आम्ही त्या घटनेचा निषेध करतो. तत्काळ हे घाण उचलल्या जावी अशी आम्ही मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.